नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आज आपण घेणार आहोत करंट अफेअर्सचे 100 अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे खास कंबाईन ग्रुप सी साठी तयार केलेले आहेत। आणि ग्रुप सी मध्ये इतर जी काही महत्त्वाची पदे आहेत जसे की तलाठी, आरटीओ त्यांच्यासाठी देखील उपयुक्त ठरणार आहेत। आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त प्रश्न विचारून त्याचं उत्तर सांगणार नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगितल्यानंतर त्या उत्तराशी संबंधित जे काही महत्त्वाचे एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत त्याचं छोटंसं एक्सप्लेनेशन देखील मी तुम्हाला देणार आहे। कारण परीक्षेमध्ये तोच मुद्दा तुम्हाला जसाचा तसा विचारला जाईल असं नाही, त्याच करंट अफेअर्सवर प्रश्न थोडा फिरूनही विचारला जाऊ शकतो। म्हणून आपला प्रयत्न असा असणार आहे की एका प्रश्नातून शक्य तितकी एक्झाम ओरिएंटेड माहिती आपल्याला मिळाली पाहिजे। आणि आज तुम्ही स्वतःची एक छोटीशी टेस्टसुद्धा घ्या। मी उत्तर सांगण्याआधी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः देण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी बघा की 100 पैकी तुमचा स्कोर किती येतोय। चला तर मग वही पेन जवळ ठेवा, पूर्ण फोकस ठेवा आणि सुरू करूया आजची 100 मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर क्वेश्चनची रिव्हिजन। पहिला प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी 17 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या जिल्ह्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट खंडपीठाचे उद्घाटन केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा। आता आपण थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघूयात या क्वेश्चनबद्दल। तर कोल्हापूर जिल्ह्यातील हे खंडपीठ 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत झालेले आहे आणि या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात 6 जिल्ह्यांचा समावेश होतो। तर ती 6 जिल्हे आहेत कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर। आता न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे। आणि बाकीचे मागच्या वर्षी कोण होते आणि त्याच्या मागच्या वर्षी कोण होते ते देखील आपण बघूया। 46वे मुख्य न्यायाधीश होते न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका। त्यानंतर 47वे होते न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि 48वे होते न्यायमूर्ती आलोक आराध्य। पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते MC छागला आणि पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या सुजाता मनोहर। हे देखील इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही नोट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पाठ करायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल BTC कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे आसाम। आता आपण ते बघूयात, ते चर्चेत होतं। तर ते का चर्चेत होतं? तर 22 सप्टेंबर 2025 रोजी तेथे निवडणूक पार पडली। परिषदेच्या 40 मतदारसंघांपैकी 30 अनुसूचित जमातींसाठी आणि 5 गैर अनुसूचित जमातींसाठी ते राखीव आहे आणि उर्वरित 5 खुल्या प्रवर्गात आहेत। आसाममधील हे राज्यघटनेच्या 6व्या अनुसूची अंतर्गत आपल्या जमिनीच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद ठरलेली आहे। हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, त्यामुळे हा जो पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला आहे की पूर्णपणे डिजिटल जमिनीच्या नोंदी करणारी पहिली आदिवासी परिषद ठरलेली आहे, हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित पाठ करायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे भारताचे दुसरे पंतप्रधान कोण ठरले? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत। त्यांनी 26 मे 2014 रोजी जी 16वी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत पहिल्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या 50 वर्षाच्या पार्श्वभूमीवर 25 जून हा दिवस कोणत्या नावाने पाळण्याचा निर्णय घेण्यात आला? त्याचं उत्तर आहे संविधान हत्या दिवस। ते का आपण बघूयात। 25 जून 1975 रोजी देशात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला 25 जून 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आणि तो दिवस आपण संविधान हत्या दिन म्हणून घोषित केलेला होता। या आणीबाणीबद्दल आपण बघूयात। त्याचा कालावधी होता 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 आणि राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 अंतर्गत लागू करण्यात आली होती आणि अंतर्गत शांततेसाठी
ही ही आणीबाणी लागू करण्यात आलेली होती आणि इंदिरा गांधी यांच्या काळात ही आणीबाणी लागू करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जातींच्या म्हणजे SC आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे तेलंगणा. आता तेलंगणा सरकारने अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून म्हणजे 14 एप्रिल 2025ला प्रसिद्ध केली आणि अशी ही अनुसूचित जातींच्या आरक्षणाची अशी वर्गीकरण अंमलबजावणी करणारे तेलंगणा हे पहिले राज्य ठरलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आणि यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आलेला होता आणि या आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती शमीम अख्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? याचं उत्तर आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. तर या पश्चिम विभागीय परिषदेचे अध्यक्षपद नेहमी केंद्रीय गृहमंत्री हेच भूषवतात. पण इथे प्रश्न आहे की ही परिषद कुठे भरवण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे पुणे. पुण्याला ही पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेली होती. तसेच पुण्यामध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती आणि महाराष्ट्रात 8व्यांदा ही परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणजे 7 वेळा मुंबईमध्ये आयोजित केली आणि 8व्यांदा ही परिषद पुणे येथे पार पडली. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार. 19 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे आणि त्यांचा कार्यकाळ हा 26 जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतलेली आहे आणि नवीन कायद्याअंतर्गत म्हणजे निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबतचा जो नवीन कायदा झालेला आहे त्या नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. याच सोबतच डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत लागू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे कलम 356. या बाबतीत आपल्याला पॉलिटीमध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित पाठ करायचा आहे. तर मणिपूरचे जे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला यांच्याकडून अहवाल मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यघटनेच्या कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी ही राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं उत्तर आहे दिनेश वाघमारे. यांची नियुक्ती 20 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली आणि UPS मदान यांची त्यांनी जागा घेतली आणि हे 7वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न आहे, GST परिषदेच्या 56व्या बैठकीत निश्चित करण्यात आलेले 2 प्रमुख GST दर कोणते? तर ते आहेत 5% आणि 18%. तर ही जी परिषद होती ही नवी दिल्ली येथे पार पडली. 3 सप्टेंबर 2025 रोजी ही बैठक पार पडली. त्यानंतर हिचे अध्यक्षपद निर्मला सीतारामन ज्या की केंद्रीय वित्तमंत्री आहेत त्यांनी भूषवले होते. या बैठकीत परिषदेने 5%, 12%, 18% आणि 28% या GST दर स्लॅबची संख्या कमी करून आता फक्त 5 आणि 18% असे 2 मुख्य प्राथमिक दर लागू केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सर्वाधिक GST संकलन करणारे राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. हा देखील मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, व्यवस्थित पाठ करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे धार जिल्हा. इथे तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्यात त्याची पायाभरणी करण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश हे लक्षात ठेवायचं आहे. तर नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी ही पायाभरणी केलेली आहे आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत हे PM मित्र पार्क योजना ही राबवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
अरविंद पनगरिया. तसं तर हा प्रश्न येऊन गेलेला आहे, पण आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यात कोणकोणते सदस्य आहेत अजून, आणि अर्धवेळ सदस्य कोण, पूर्णवेळ कोण, ते देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मी हा प्रश्न इथे ॲड केलेला आहे. तर आपण बघूयात. 14 ऑक्टोबर 2025 रोजी 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. आणि RBIचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांना 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्त केलेले आहे. 16व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी घटनेच्या कलम 280 अंतर्गत झालेली आहे. आणि सचिव जे आहेत ते ऋत्विक रंजनम पांडे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सहकार धोरण 2025चा मसुदा कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला? याचे उत्तर आहे सुरेश प्रभू. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 24 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय सहकार धोरण 2025 जाहीर केले. तसेच 48 सदस्यीय समितीने या धोरणाचा मसुदा तयार केलेला आहे. स्वातंत्र्यानंतर या क्षेत्रासाठी हे दुसरे धोरण आहे आणि पहिले सहकार धोरण हे 2002ला झालेले होते. यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकतर याच्यावर विचारला जाऊ शकतो किंवा पहिले सहकार धोरण कोणत्या वर्षी झाले यावर देखील विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI प्राप्त करणारे राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रानंतर कर्नाटक या राज्याचा नंबर लागतो आणि तिसऱ्या नंबरला आहे दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणता देश बनलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत. तर नवी दिल्ली येथे पार पडलेल्या नीती आयोगाच्या 10व्या प्रशासकीय परिषद बैठकीनंतर नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी 24 मे 2025 रोजी ही माहिती दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एप्रिल 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालात भारत 2025 मध्ये 4.19 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या GDP सह जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल असे म्हटले होते. पुढचा प्रश्न आहे, एक राज्य एक RRB धोरणाअंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणानंतर देशात एकूण किती RRB अस्तित्वात येतील? तर त्याचं उत्तर आहे 48 प्रादेशिक ग्रामीण बँका. आता यामध्ये 11 राज्यातील विद्यमान 15 प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या एकत्रीकरणाला मान्यता दिलेली आहे आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांची एकत्रीकरणाची ही चौथी फेरी आहे. यातून 43 प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र होऊन 28 प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या 2 रेल्वे कंपन्यांना नवरत्न दर्जा दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे IRCTC आणि IRFC. पुढचा प्रश्न आहे, महिलांसाठी देशातील पहिले UPI व्यासपीठ कोणते? तर ते आहे LXMePay. इम्पॉर्टंट आहे हे. एकवीस नंबरचा प्रश्न बघूया आता. विकसित भारत बिल्डथॉन 2025चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची घोषणा करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. पुढचा प्रश्न आहे, सुरक्षित bank.in डोमेनवर स्थलांतर करणारी भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? याचं उत्तर आहे पंजाब नॅशनल बँक. 19 ऑगस्ट 2025ला कॉर्पोरेट वेबसाईटला सुरक्षित bank.in डोमेनवर स्थलांतरित करणारी ही पहिली बँक आहे आणि हे डोमेन फसवणूक, फिशिंग आणि सायबर धोके कमी करण्यासाठी केवळ बँकांसाठी राखीव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, AI वर चालणारे देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग ATM कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? तर ते आहे हैदराबादमध्ये. हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI या अहवालात 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
तर तो आहे 130वा. तसेच जो काही भारताचा क्रमांक आहे तो 193 देशांमध्ये ठरलेला आहे 130वा. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे लिंग असमानता निर्देशांक मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तिथे आहे 102. जर सर्वात कमी असमानता असेल तर ती आहे डेन्मार्क या देशात आणि सर्वाधिक असमानता आहे ती येमेनमध्ये. तर हे देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे हेनली पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तो आहे 85वा. आता हा रिपोर्ट हेनली अँड पार्टनर्स या संस्थेमार्फत जाहीर केला जातो आणि 14 ऑक्टोबर 2025 रोजी हा रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तर 57 देशात जे व्हिसामुक्त प्रवेश आहेत त्यांच्यात हा भारताचा क्रमांक आहे आणि अमेरिका 12व्या स्थानी आहे आणि सर्वोत्तम जे स्थान आहे ते भारताचे जे स्थान आहे ते 2006 मध्ये 71वं होतं आणि भारताची सर्वाधिक घसरण 2019 मध्ये झालेली होती, तेव्हा भारत हा 90व्या क्रमांकावर होता. पुढचा प्रश्न जागतिक उपासमार निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तो आहे 102वा. कॉन्सन वर्ल्डवाईड आयर्लंडची ही संस्था आहे. या संस्थेमार्फत हा रिपोर्ट जारी करण्यात येतो आणि यात 123 देशांपैकी भारताचा क्रमांक हा 102 आहे आणि ही 20वी आवृत्ती होती. पुढचा प्रश्न आहे जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये सर्वाधिक संस्था कोणत्या देशाच्या आहेत, त्याचं उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर तो आहे 38वा. नंबरचा प्रश्न पाहूया आपण. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च क्रमांकाची कंपनी कोणती आहे आणि तिचा जागतिक क्रमांक कितवा आहे, तर ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, जिचा क्रमांक आहे 88वा. पुढचा आहे जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तसेच या अहवालात प्रथम आणि शेवटच्या क्रमांकावर कोणते देश आहेत. तर इथे मी थोडेसे डिटेलमध्ये प्रश्न घेतलेले आहेत कारण आपल्याला प्रश्न कोणत्याही याच्यावर विचारला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे भारत आणि भारताचा क्रमांक आहे 118वा. त्यानंतर पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड आणि शेवटच्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान, ज्याचा क्रमांक आहे 147. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे आणि सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला देश कोणता, तर भारताचा क्रमांक हा 96वा आहे आणि सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला देश आहे दक्षिण सुदान, ज्याचा क्रमांक आहे 180वा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हॅपी सिटी इंडेक्स 2025 नुसार जगातील सर्वात आनंदी शहर कोणते, त्याचं उत्तर आहे कोपेनहेगन, डेन्मार्क. आणि यात भारतातील कोणत्याही शहराचा समावेश आलेला नाहीये. तर आणि आशियातील सर्वात आनंदी शहर जे आहे ते आहे सिंगापूर, जे 3 नंबरला येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फोर्ब्स महिला अब्जाधीशांची यादी 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे आणि या यादीतील सर्वात श्रीमंत भारतीय महिला कोण आहे, तर जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे ॲलिस वॉल्टन, ज्या की वॉलमार्ट या देशाच्या आहेत आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत सावित्री जिंदाल, JSW समूहाच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये समाविष्ट झालेले कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह भारतातील कोणत्या राज्यात आहे, तर ते आहे हिमाचल प्रदेशमध्ये. हे जागतिक नेटवर्कमधील सामील झालेले भारतातील पहिले उंच प्रदेशातील शीत वाळवंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला मान्यता देण्यात आली आणि IBCAची पहिली सभा कुठे पार पडली, तर त्याचं उत्तर आहे
अध्यक्ष जे होते ते भूपेंद्र यादव आणि पहिली सभा नवी दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन 2020 ते 2025 मध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे राष्ट्रीय उद्यान कोणते आणि त्याला किती गुण मिळाले? तर ते आहे एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, केरळमध्ये आहे, ज्याला 92.97% गुण मिळालेले आहेत. तसेच दाचिगाम राष्ट्रीय उद्यान जे की जम्मू काश्मीरला आहे, त्याला देखील 92.97% इतके गुण मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवीन मोजणी पद्धतीनुसार भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी किती आहे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीची सुधारित लांबी किती आहे? तर याचं उत्तर आहे 11,098.81 किलोमीटर आणि महाराष्ट्राची लांबी आहे 877.97 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, नवीन मोजणी पद्धतीनुसार भारतातील कोणते राज्य केंद्रशासित प्रदेशाची किनारपट्टी सर्वाधिक लांब आहे आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर अंदमान निकोबार याची लांबी सर्वाधिक आहे समुद्र किनारा लागलेली आणि ती आहे 3,083.50 किलोमीटर, पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राचा क्रमांक 5वा आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने 9 मार्च 2025 रोजी देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा केली आहे? तर ते आहे माधव राष्ट्रीय उद्यान जे की मध्य प्रदेश या राज्यात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2025 मध्ये 7व्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या राष्ट्रीय उद्यानात भूषवले? तर याचं उत्तर आहे गीर राष्ट्रीय उद्यान जे की गुजरात या राज्यात आहे. नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच वन्यजीव मंडळाचे अध्यक्षस्थान भूषवले आहे. पुढचा प्रश्न आहे, 3 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या भारतातील पहिल्या डॉल्फिन गणनेचे सर्वेक्षण कोणत्या संस्थेमार्फत करण्यात आले? तर ती संस्था आहे भारतीय वन्यजीव संस्था. पुढचा प्रश्न आहे, भारतात वन आणि वृक्षादानात सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात झाली आहे आणि सर्वाधिक घट कोणत्या राज्यात झाली आहे? तर सर्वाधिक वाढ ही छत्तीसगडमध्ये झालेली आहे आणि सर्वात घट जी झालेली आहे ती मध्य प्रदेश या राज्यात झालेली आहे. 45 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिले समर्पित प्राणी जन्म नियंत्रण म्हणजेच ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिल्या बांबू आधारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर ते आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न आहे, जगातील पहिले पूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून तयार केलेले पार्क कुठे उभारण्यात आलेले आहे? त्याचे नाव काय आहे? तर ते आहे खुर्जा, हे उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात आलेले आहे आणि त्याचं नाव जे दिलेलं आहे ते आहे अनोखी दुनिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यातील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात घोषित करण्यात आलेले आहे? तर ते आहे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील अर्लम वन्यजीव अभयारण्य. पुढचा प्रश्न आहे, हवामान बदलामुळे अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आलेली याला हिमनदी कोणत्या देशात आहे? तर ती आहे नेपाळमध्ये. 50 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिले गवताळ प्रदेशातील पक्षी गणना जुलै 2025 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे की आसाममध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ई कचरा इको पार्क कुठे विकसित करण्यात आलेले आहे? तर ते आहे होल्बी कलान जे की उत्तर दिल्लीमध्ये स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे संवर्धन राखीव क्षेत्र कोणते आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे? तर ते आहेत सारापचू संवर्धन राखीव जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 53 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर ती करण्यात आली पुडी मडका विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न, देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर कोणत्या राज्यात व कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे?
तर त्याचं उत्तर आहे सोरंग जिल्ह्यात, जो की सिक्कीम राज्यात आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कोणते? तर ते आहे अहिल्याबाई होळकर विमानतळ, इंदूर. पुढचा प्रश्न, गंगेतील डॉल्फिनचे देशातील पहिले टॅगिंग कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर ते आहे आसाममध्ये. आणि डॉल्फिनची संख्या सर्वात जास्त कोणत्या नदीमध्ये आहे? तर ती आहे सिंधू या नदीमध्ये. पुढचा प्रश्न, शक्ती चक्रीवादळाचे नामकरण कोणत्या देशाने केलेले आहे आणि त्याचा प्रकार कोणता होता? तर त्याचे नामकरण हे श्रीलंका या देशाने केलेले आहे आणि ते तीव्र चक्रीवादळ या गटात मोडत होते. आणि भारत, पाकिस्तान आणि ओमान या देशांना त्या चक्रीवादळाने प्रभावित केलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, जिनिव्हा येथे 19 मे 2025 रोजी पार पडलेल्या 78व्या जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला ट्रॅकोमा ही सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले? तर त्याचं उत्तर आहे भारत. आणि भारत हा 20वा देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशांतर्गत निर्मित उपग्रह वापरून उपग्रह संप्रेषण सेवा देणारी पहिली खासगी भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर ती आहे अनंत टेक्नॉलॉजी, जी की हैदराबाद स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित 32 बीट मायक्रो प्रोसेसरचे नाव काय आहे आणि त्याचे अनावरण कोणी केले? तर त्याचे नाव आहे विक्रम 32. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचे अनावरण केले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील तसेच आशियातील पहिला हायपरपूल टेस्ट ट्रॅक कोणत्या संस्थेने विकसित केला आहे आणि त्याची लांबी किती आहे? तर त्याची लांबी आहे 422 मीटर आणि तो IIT मद्रासने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज प्रशासनात AI संचलित भाषा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भाषिणी प्लॅटफॉर्मचे अनावरण कधी आणि कुठे करण्यात आले? तर ते ऑगस्ट 2022 मध्ये करण्यात आले आणि गांधीनगर, गुजरात येथे त्याचे अनावरण करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, कोल्ड्रिप कफ सिरपमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कोणती 2 घातक रसायने आढळली आहेत? तर त्याचं उत्तर आहे डायइथिल ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल. तर मध्य प्रदेशमध्ये या औषधामुळे अनेक लहान बालकांचे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे घातक रसायनांचे प्रमाण यात 68.6% इतके आहे. त्यामुळे श्रेसन फार्मा या कंपनीमार्फत हे कोल्ड्रिप या औषधाची निर्मिती केलेली जात होती. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे आईकडून मुलाला होणारे हेपॅटायटिस बीचे संक्रमण थांबवल्याबद्दल मान्यता मिळालेला जगातील पहिला देश कोणता? तर तो आहे मालदीव. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले सौर औष्णिक ऊर्जा केंद्र ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या देशातील कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर ते सुरू करण्यात आले चीनमधील गोबी वाळवंटातील गान्सू प्रांतात. 66 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे आणि कोणत्या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आले? तर ते सुरू करण्यात आले हैदराबाद, तेलंगणामध्ये. टी-चिप तंत्रज्ञान चिप नवोन्मेष कार्यक्रमाअंतर्गत ते सुरू करण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली कॅन्सर टिश्यू बँक कोणत्या संस्थेने उभारली असून त्यामध्ये कितीपेक्षा अधिक कॅन्सर पेशींचे नमुने संकलित करण्यात आलेले आहेत? तर IIT मद्रासद्वारे ते उभारलेले असून त्यात 7000हून अधिक नमुने संकलित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली AI मंत्री डायला कोणत्या देशाने नियुक्त केली आणि डायला या शब्दाचा अर्थ काय होतो? तर डायला ही अल्बेनिया या देशाने मंत्री म्हणून नियुक्त केलेली आहे आणि तिचा अर्थ होतो सूर्य. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे आणि त्याची घोषणा कधी करण्यात आली? तर केरळ हे ते राज्य आहे. त्याची घोषणा 21 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली.
पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीच्या माहितीनुसार भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश ठरला असून त्याने कोणत्या देशाला मागे टाकलेले आहे? तर तो 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि जपानला मागे टाकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता आहे आणि भारतातील महासंगणकांमध्ये अव्वल स्थान कोणत्या महासंगणकाचे आहे? तर जगातील सर्वात वेगवान महासंगणक हा एल कॅपिटन जो की अमेरिका या देशाचा आहे आणि भारतीय महासंगणकांमध्ये ऐरावत जागतिक क्रमांकावर 136व्या नंबरवर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलातील मिग-21 विमानांना अंतिम निरोप कधी व कोठे देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 26 सप्टेंबर 2025 रोजी चंदीगड येथे मिग-21 विमानांनी भारतीय हवाई दलात सुमारे 60 वर्ष महत्त्वाची भूमिका बजावली. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलासाठी 97 तेजस MK-1 विमाने खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत आणि किती रकमेचा करार केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत 62,370 कोटींचा करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताला स्पेनकडून मिळालेली पहिली 16C-295 वाहतूक विमाने कोणत्या विमानांची जागा घेणार आहेत? तसेच उर्वरित विमाने भारतात कोठे तयार केली जाणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे ती भारतीय हवाई दलाच्या HS-748 विमानांची जागा घेईल आणि उर्वरित 40 विमाने वडोदरा गुजरात येथील टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्समध्ये तयार केली जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिले प्रशिक्षण विमान कोणते ठरणार आहे आणि ते कोण विकसित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे हंसा 3NG. ते नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, राफेल लढाऊ विमानांची भारतात निर्मिती करण्यासाठी कोणत्या 2 कंपन्यांमध्ये करार झाला असून उत्पादन कोठे सुरू होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्सची दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड यांच्यात करार झालेला असून हैदराबाद येथे 2028 पासून उत्पादन सुरू होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, INS अजय हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे आणि त्याचे अनावरण कधी व कोठे करण्यात आलेले आहे? तर हे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. या मालिकेतील 8वे आणि शेवटचे जहाज आहे. त्याचे अनावरण 21 जुलै 2025 रोजी GRAC कोलकाता येथे झाले. पुढचा प्रश्न आहे, ASW-SWC मालिकेतील पहिले जहाज INS अर्नाळा नौदलात कधी दाखल झाले आणि त्याची निर्मिती कोणी केली? तर ते झाले 18 जून 2025ला आणि त्याची डिझाईन व बांधणी GRAC कोलकाता यांनी केली असून ते L&T शिप बिल्डर सोबत PPP अंतर्गत बांधण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, INS गुलदार जहाजाचे रूपांतर कशामध्ये केले जाणार आहे आणि हा प्रकल्प कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर INS गुलदारचे रूपांतर भारतातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये केले जाणार आहे. हे जहाज भारतातील नौदलाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला म्हणजेच MTDC यांना सुपूर्द केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताने ऑगस्ट 2025 मध्ये यशस्वी चाचणी केलेल्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? तर अग्नि-5 हे जमिनीवरून प्रक्षेपित करणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला 5000 किमीपेक्षा जास्त आहे. ते एकाच वेळी 3 अण्वस्त्रे वाहून नेण्यास प्रक्षेपित करू शकतो. पुढचा प्रश्न, इराण-इस्रायल युद्धादरम्यान इराणमधील भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले? तर याचं उत्तर आहे ऑपरेशन सिंधू. महत्त्वाचा मुद्दा आहे, पाठ करायचा आहे. याचा कालावधी होता 18 जून 2025 ते 27 जून 2025. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालय हे लक्षात ठेवायचं आहे आणि 4429 लोकांना भारतात आणण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिप्रीच्या अहवालानुसार 2020 ते 2024 या कालावधीत
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे भारत. आणि जागतिक शस्त्रास्त्र आयातीतील भारताचा वाटा हा 8.3% आहे. सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, जे की स्वीडन स्थित आहे. आणि 10 मार्च 2025 रोजी त्यांनी हे जाहीर केलं. आणि सर्वाधिक निर्यात अमेरिका करतो आणि त्यानंतर फ्रान्स, आणि सर्वाधिक आयात हा युक्रेन करतो आणि 2 नंबर भारत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. 634वे ते अंतराळवीर आहेत अंतराळात प्रवास करणारे. आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय आहेत. पुढचा प्रश्न आहे, निसारचे पूर्ण रूप काय आहे आणि ही मोहीम कोणत्या 2 देशांची संयुक्त मोहीम आहे? तर नासा आणि इस्रो. सिंथेटिक ॲपर्चर रडार ही भारत आणि अमेरिका यांची संयुक्त मोहीम आहे. निसार उपग्रहाचे प्रक्षेपण कधी कोणत्या प्रक्षेपकाद्वारे झाले आणि ते कोठून करण्यात आले? तर ते 30 जुलै 2025ला झाले. GSLV F-16 द्वारे त्याचे प्रक्षेपण झालेले आहे. आणि सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून त्याचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, इस्रोच्या ऐतिहासिक 100व्या प्रक्षेपणात कोणता उपग्रह कोणत्या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे NVS-02 उपग्रह GSLV F-15 प्रक्षेपकाद्वारे. पुढचा प्रश्न आहे, ESAच्या प्रोबा 3 मोहिमेचे प्रक्षेपण इस्रोने कोणत्या प्रक्षेपकाद्वारे केले आणि या मोहिमेतील 2 उपग्रहांची नावे काय? तर त्याचं उत्तर आहे PSLV C-59 द्वारे. आणि कोरोनाग्राफ आणि ऑक्युल्टर या 2 उपग्रहांबद्दल त्यांचे प्रक्षेपण केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, विपोच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय कोण आहेत? तर त्या आहेत न्यायमूर्ती प्रतिभा M. सिंग. पुढचा प्रश्न आहे, इंडियन क्रिकेटर असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत? शांता रंगस्वामी. पुढचा प्रश्न आहे, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसेच लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या पहिल्या महिला नेत्या कोण आहेत? तर त्या आहेत साने ताकाईची. इथे विचारलं जाऊ शकतो की त्यांचं नाव काय आहे किंवा त्या कोणत्या पार्टीच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल भारत व्यापार आयुक्तपदी नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर त्या आहेत झीनत कुरेशी. ज्या काही पहिल्या निवडणुका किंवा नियुक्त झालेल्या व्यक्ती असतात त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, त्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नितीन करीर. हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पाठ करायचा आहे. तर त्यांनी मुकेश खुल्लर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती, त्यामुळे नितीन करीर यांनी ती जागा घेतलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? तर त्या आहेत सोनाली मिश्रा. 94 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती नितीन गुप्ता. इथे तुम्हाला नितीन करीर आणि नितीन गुप्ता यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही एखादी ट्रिक यूज करून हे प्रश्न पाठ करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती आहे अभिजात शेठ. पुढचा प्रश्न, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर ती आहे झोऊ जियाजी, ज्या की चीनच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ठरलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे कर्स्टी कोवेट्री. थोडंसं अवघड आहे रिकॉल करायला, पण व्यवस्थित पाठ करायचं आहे तुम्ही. आणि त्यांनी थॉमस बाक यांची जागा घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, IUCNच्या स्पीशीज सर्व्हायव्हल कमिशनच्या अध्यक्षपदी
निवड झालेले पहिले आशियाई व्यक्ती कोण आहेत? तर ते आहेत विवेक मेनन. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2026 ते 2029 या कालावधीसाठी BWF ॲथलीट्स कमिशनवर कोणाची निवड झालेली आहे? तर ती झाली आहे PV सिंधू, ज्या की बॅडमिंटनपटू आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुलाच्या 7व्या महासचिव पदाचा पदभार स्वीकारणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण आहेत? तर त्या आहेत शेर्ली बॉजवे. 7व्या महासचिव आहेत त्या आणि राष्ट्रकुल महासचिवपदी सूत्रे स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे मी हे 2025चे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स घेतलेले आहेत 100. पुढच्या व्हिडिओमध्ये मी असंच देखील एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवणार आहे 100 प्रश्नांचा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.